हरिओम श्रीराम अंबत। मी सविता वीरा शंकू, कर्णिकनगर उपासना केंद्र सोलापूर। बापूच्या परिवारात मी 2019 पासून अचानकपणे जॉईन झाले। मी कधी बापूचा फोटो पाहिला नाही, काही नाही। बापूचे खूप असंख्य माझ्यावर कृपा म्हणा, बापूचे इतके अनुभव मला आले की बस। त्यातला सगळ्यात एक मोठा अनुभव म्हणजे 2020ला माझी मुलगी न्यूझीलंडमध्ये असते, ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती। तिला पहिल्या प्रेग्नन्सीत खूप त्रास झाला, तेव्हा मी होते, त्यामुळं ते मला माहीत होतं तिचा त्रास वगैरे। आणि आता नेमकं ती 2020ला प्रेग्नेंट आणि करोना आला, त्यामुळे मला जाता येणार नाही हे म्हणजे हे झालंच होतं। मग खूप प्रयत्न केले, पण माझं काही जाणं शक्य नाही आणि तिलाही तिथेही करोना होता, त्यामुळे सगळीकडे फ्लाईट्स वगैरे सगळे बंद होते। अशात एक दिवस मी गुगलवर सर्च मारताना न्यूझीलंडमध्ये आहे का बापूचं काही म्हणून बघत होते। मग त्यांना मी माझी परिस्थिती सांगितली, अशी माझी मुलगी आहे, मला काही नाही, फक्त उदी बापूंची माझ्या मुलीकडे जावी हीच माझी इच्छा होती की उदी आणि मुळं माझं बापू सगळं माझ्या मुलीचं व्यवस्थित अशी माझी खूप इच्छा होती। मग ते माणसाने ओळख करून दिली आणि त्यांनी स्वतः माझ्या मुलीला घरी जाऊन बापूंची उदी दिली आणि ती शेवटच्या महिन्यात त्यांनी तिला इतका आधार दिला मानसिक, आणि बापूच्या उदीमुळे तिची दुसरी प्रसूती अतिशय व्यवस्थित झाली, कुठलाही त्रास झाला नाही। आणि बापूंनी त्याच्याही पुढचा कारण माझ्या बापूचं 6 महिन्यानंतर बापूंनी, मला फार वाटायचं माझे नातू मला भेटावे, 6 महिन्यांनी बापूंनी त्यांना दोन्ही मुलांना अलगदपणे घेऊन बरोबर 6 महिन्यांनी परत त्यांची भेट घडून आली। हे माझ्या बापाचं अकारण कारुण्य आहे आणि माझा बापू मला वेळोवेळी प्रत्येक संकटात मला धावून येतो। माझा बापू मला सतत माझी मदत करतो, असं त्याचं अकारण कारण माझ्यावर सतत पाठीशी आहे। हरिओम श्रीराम अंबत।